फारम भरलाय. ए माझ्या लालाची सुंदर काय म्हणता काय म्हणता वसू तू बोटूया आहे का धुटी खाली त्याने मला कुचकून हा लिव लिव करत बसीन. मी काय खराब आहो का जी? नाही नाही पाव देखाले खराब आहो का? असीन करा तर चालन पण नाकी डोळी छान आहो चांगला होता. मले सुटूक बोटऱ्या म्हणते आई म्हणून म्हणतो सुटूक बोटूया बहीची वागूर हा आपणाला पाटलाची इथं हो मी जसा जसा म्हणे तसा तसा करलो. तशी तशीच करते असीन ना हो मला पाटलाची ती वरत वरत ठेव. आगो भरता ठेवते टेन्शन घ्या नको येता कदाचित तुला रागदर येऊनच गेला हा घरी नेजो न कोणत्यात आदळू 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 माशील तर चालत. म्हणजे त्या दिवशी मारली तशी का मारलीस तर मारलीस सांगतेस काय नाही. ह्या बिचाऱ्या मायमावल्या जातील ह्या आदळू आदळू मारतील. ए माझ्या लाडाचे सुंदरा हा या पाटलाच्या बाणीवर होय ना या पाटलीच्या बाणीवर खरंच असे हे माठ धरा. हा पण बजारची तयारी करा. ठीक आहे भाऊ काय भाई या पाटलाच्या बाणीवर अहो या पाटलींच्या बाणीवर हे दयाचं माठ घेते आणि मथुरेची वाट धरते व ना कसा पाहिजे सतू गोखल्या ते नाही काय. ए माझ्यान तुझी घरवाली गेली बाजारला नाही राहिली हा राहिली गेली गेली पक्की पक्की. जय दुर्गा मा बापा मागायचं तो विसर्जन झालता वा आता काय आली दुखावाले. जय शारदा मा का पैदल पैदल चालीस का तुले वाक्षीय काढण्या भेटला तर का एखादा गद्द काढणं पाहिलीस तर गद्द गद्यावर सवार घेतली असती. जय काली मा बापा बापा तुझ्या हातामध्ये तर त्रिशूळ डमरू काहीच नसेवा धरण माझ्यावरचा त्रिशूळ डमरू. जय दुर्गा मा जय काली मा जय शारदा मा जय प्रिया बहिण मा. बाजारले जा म्हणून राहिलो तर तिथं आमची खंबेच्या वाली उभी झाली. म्हणजे मी नोकऱ्याने समजलं का मला आव हे पाठ घ्या हा. आणि तुम्ही बाजाराची वाट घ्या आव माझा दुआ करशील घरात घरात मार खाशील. इकडे ये. आयडिया गड्या नत्तू खाल्या समजलीस का पोकर पिंगल पोकर पिंगा हो असे कसे जाईल यायचा कामण्या जास्त नाही जात नाही जात हो नाही जाशील. नाही हे पागल. काय आपण शेतकरी माणसं आहोत. हा आपल्याला जोडधंदा केल्याशिवाय आपला उदरनिर्वाह भागणार नाही. हा भागल का? नाही एका धंद्यावर जर राहिलो आपण तर आपल्या हातामध्ये पैसा पाणी राहील नाही बरोबर राहील का? नाही त्याच्यासाठी काहीतरी धंदा केला पाहिजे ना. केलं पाहिजे केला पाहिजे ना. हो ऐक मी काय म्हणतो. काय म्हणता ग्रीष्माचं रे गाणं लाल काळ्या धाग्यानं कंठीदार दक्षिणा मी काढीला हात नका माझ्या चाळीला कंठीदार दक्षिणा मी काढीला हात नका माझ्या चाळीला.
उंदराचे वाटले हो, पागल झाले का उचल हा हे उचल सारे फोडूनही टाकल्या आज सारे फाडूनही टाकल्या काढून नाही पुरा तिळी तुडू खाईन उंदराच्या वाले हा? हे बाळानं जरा बागड्या फुटल्या माझी साडी फाटली आता घेऊन टाकीन दुसरी हा हा काय झोपलं तुम्हाला हे उचल हा हे उचल काय उचलो हे माठ उचल हे प्रेमाने म्हणा ना हा प्रेमाने म्हणा मी केव्हाचा समजून आला तुला? गोपी हा. हे माठ घे हा. बाजारी जा ओ गोपे ये हा माठ घे तुला बाजारी जा नाही जनकीच्या ढेपल्या समजून राहिलीस का माय धरला धरावच लागल धरला तो बरं धरल्याशिवाय तो भागेही नाही हो धरला मी हा लवकर होय बाजार नाही चालली जाऊ का हा. चालली अरे काय म्हणे? मला एक सांगा हम्म. तुम्ही मला बाजारी पाठवता हा. पण एवढी मी तरुण हा. हा एकटी बाईची जात हा. मी कशी जाणार मग बाजारी आपल्या घराच्या बाजूला घर कोणाचं राधिकेचं आहे ना हो मग राधिकेला घेऊन जा आणि जर राधिका नाही आली तर राधिका नाही आली तर ते आपली चंद्रसखी मावशी आहे ना आणि ती नाही आली तर त्याच्यात नाही आली तर हे 3.5 हाताचं ध्येय यासाठी खरंच तुम्ही याल ना बिलकुल मेल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मग या लवकर जाते मग बाजारी काय अगं त्या मार्ग द्यायचं जाऊ दे त्या मार्ग द्यायचं जरी ऐकत बसले ना तर आपला संसाराचा पूर्ण वाटोळा होऊन जाईल होय ना हा त्यानं आपल्या घरी येऊन आपली स्वतःची मार्गत काढली आहे ना पाहिली ना तू होय म्हणून मला काय म्हणायचं आहे काय हा श्रीमानिया श्रीरंगदासजी बागडे उमरी यांच्याकडनं 101 रुपयाची प्राइज मिळाली आमचं म्हणजे आभारी आहे धन्यवाद शुक्रिया
हा मला एक सांगा, हा, काय म्हणते? दुपारचे 12 वाजलेत, हा झाडी जंगलाची वाघ, हो मी पडली बाईची एकटी जा. एकटीच आहे तू. मग बाजारला कुणासोबत जायची बा? ती आपल्या घराजवळची गोपिका आहे ना, हो आहे ना, हो. तिला सोबत घेऊन घे. आणि गोपी जरी नाही आली तर? गोपी जरी नाही आली तर ती घराजवळची आपली मावशीबाई आहे ना तुझी. चंद्रसखी मावशी. हा चंद्रसखी मावशी. आणि मावशी नाही आली तर? मावशी नाही आली तर मी आहे ना तुझ्यासाठी 3.5 फुळ हाताचा देवा तुझ्यासाठी आहे. ठीक हा, आहे. तुझ्यासाठीच तर आहे. तुम्ही ठीक आहे म्हणता ना? हा तर निघते मी. बरं निघ मग लवकर. त्या धंद्याच्या भरोशावर आपला परिपंच चालतोय, 2 पैसानी पैसा मिळतोय. त्याच्या धंद्याला फुकट दिलं तर कसं होणार? आपले लहान लहान लेकर आहेत, नाही निदान आपल्या लेकराच्या भवितव्याचा काहीतरी विचार करावाच लागेल ना. गोपीकडे जाते आणि गोपीला घेऊन बाजारला निघून जाते. तरी गोपी नाही आली तर चंद्रसखी मावशी आहे, तसं नाही कसं तिला म्हणवेलच, पण बाजारला जातेच. मुळीचे नाव तेरे काना, गाणं 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 माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले म्हणा, तुझ्यासाठी आले म्हणा, करायचे काला, तुझ्यासाठी आले म्हणा. तुझ्यासाठी 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 मुळीचं लावते रे काना माझ्या मना, मुळीचं लावते रे कृष्णा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले म्हणा, तुझ्यासाठी आले म्हणा, करायचे काला, तुझ्यासाठी आले म्हणा. तुझ्यासाठी 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 सोयील घरे दार, तुझ्यासाठी सोयील संसार, तुझ्यासाठी सोयील घरे दार, तुझ्यासाठी सोयील संसार. मुरली वाजवी तो खाना गृंजवना, मुरली वाजवी तो गृंजवना, तुझ्यासाठी 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 आहे वना, करायचे काला रे, तुझ्यासाठी आहे वना, करायचे काला, तुझ्यासाठी आहे वना. तुझ्यासाठी 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 चला बाई बाजारी जायला हवं, पण बाजार कुणासोबत जायचं मला प्रश्नच पडला. अशी करते राधिकेकडे जाते आणि राधिकेला घेऊन बाजारी निघते. आपण नऊवारी साडी नेसून बायची लुगाडी, आपण नऊवारी साडी नेसून बायची लुगाडी,
अग माहूर गळला रेणुका खेळत पुजारी अग माहूर गळला रेणुका खेळत पुजारी माहूर गळला रेणुका खेळत या माहूर गळाला रेणुका खेळत पुजारी या माहूर गळाला रेणुका खेळत पुजारी हाय राधिका हाय जय श्री कृष्ण. राम राम अगं काय ग एवढी सगुंद तू कुठे निघाली? अगं राधिका काय सांगू तुला काय झालं? अगं तुझ्या घरातच निघाली मी परंतु मला एक सांग, काय अगं एवढी वेळ झाली हो आणि बाजारला नाही गेली का? अगं काय सांगू ग काय झालं ग? अगं आज माझ्या गावची मंडळी माझी नंदई माझी नणद सर्व घरी पाहुणे अगं बाई अगं त्यांचा पाहुणचार करता करता दिवस माथ्यावर आलाय असं बाई म्हणून मला उशीर झाला ग पण एक गोष्ट सांग राधिका काय ग? अगं मी नाही गेली बाजारात पण तू का बरं नाही गेली ग गोपी काय तुला काय सांगू, सांग ना तुझे भाऊजीने की नाही का काल भंडाऱ्यावरनं कातीचं कोंबडं आणलं. अगं बाई हो आणि त्या कोंबड्याला की नाही स्लॅब वरती बांधून ठेवलं. वा बाई तर मला वाटलं हा पायतीला तो नक्कीच भाग देणार. अच्छा पण तू गोपी काय काय झालं माहितीये? काय झालं त्या कोंबड्याने की नाही पायतीला भाग काय दिलाच नाही आणि तुला मला जाग जाग काही आलाच आलाच नाही. नाही. असं झालं बघ. असं झालं हो तर आपण इथे जरी बोलत चालत असलो हो तर आपल्याला वेळ होईल. खरंच ना मग आपण बाजारला जायचं का? अगं हो बाजारात जायचं तर एक प्रश्न पडलाय मला कसं? आपण जाण जवान दोघे मुली हो हा जंगलाची घनदाट रस्ता हो आणि आपण कसं जायचं ग अगं एक काम करूया का आपण चंद्रसखी मावशीकडे जाऊया का? अगं हो खरंच मावशीकडे जायचं पण मला एक सांग राधिका काय ग? पण बाजारी आपल्यासोबत मावशी येईल का अगं आपण तिच्या लहानपणापासून अंगावरचे आहोत हो आणि तिने सर्व आपलं माहिती आहे. बरोबर आहे आपण झगडून भांडून तरी ती आपल्याला सोडवत होती ना. खरंच आ? हो. आपण दोघ्या बहिणी मारापिटी बी करायच्या तरी मावशी सोडवायची ना. तेच सोडवायची मग मला सांग मावशी आपली ऐकेल नाही का? ऐकेल ना चल मग बोलत चालत जायचं का? चल मग जायचं बाजाराला विकाया निघाली. बाजाराला विकाया निघाली. दही दूध ताक आली लोणी गबाई ग. दही दूध ताक आली लोणी बाई माझ्या ग. बाई माझ्या ग. दुधात नाही पाली बाई माझ्या ग. दुधात नाही पाली बाई माझ्या ग. दुधात नाही
माझ्या ग होय ना? गोपी हा बाई माझ्या ग दुधात गाई पाणी दुधात गाई काय ग मावशीच्या घरचं आले गड्या काय झालं का परंतु कोणतं घर आहे का मला माहिती नाही अगं बाई नवीनच सर्व एकसारखी घर दिसत ग होय ना अगं ते आहे कोणतं ते समोरचं पण गेट वालं माही केव्हा बनवले बा अगं घरकुल आलं मावशीला पहिले तर झोपड्यामध्ये राहत होते. हो घरकुल आलं घरकुल मध्ये पैसे मिळाले मावशीला होय का घरकुलचं घर बांधलं 2 रूमचं असं होय ना परंतु दार तर लावलेला आहे ना काय माहित बाई असेल मावशी घरामध्ये बरं एक काम कर मावशीला आवाज दे मी नाही देत ग अगं पहिले पहिले तू दे नंतर मी नाही देते नाही, तूच दे मावशीला आवाज अगं मी जमली ना हो का सध्यामध्येच दे हो मावशी बाई ग मावशी बघा माझे मावशी मावशी ग अरे मावशी गोपी काय काय तर मावशीनं हो नाही काहीच नाही बोलली अगं झोपली असेल 12 वाजले ना माय आहे काय झोपाचा टाइम असते हो माय 12 वाजता माया झोपत नाही का गं हो मी घरामध्ये झोपते मी झोपते हो कामधंदे आटोपल्यावर मग नाही तर का आज आपल्याला बाजारी जायचं आहे हो. म्हणून आपण बाजार निघालो तर ठीक आहे मी मावशीला आवाज देते. ते बरं मावशी चंद्रशेखर मावशी 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 अवे राधा यांनी गोपिका घरी आले म्हटलं चंद्रशेखर मावशी अगे मावशी अव राधा आणि गोपिका आली जरा घराबाहेर ये बघू माय का घमेला गिमेला हो का चुलीवर बसल्यावर म्हणते तुमच्या बाई आहे रे चुलीवर बसली बनते हो बाई पेटल नाही झळकण नाही का गे हे मावशी कशी कशी चुलीवर बसली तर पेट हो बाई माय 70 भोकी का आहे ते 70 भोकी अव अक्षा माई मायका अक्षय म्हणायची लाज लागते हो 70 भोके जुन्या बाया तशाच बोलतात नाही असंच का? बोलत आहे ना हा. हो 70 भोके म्हणजे ते अक्षाला शेद्र शेद्र राहतात म्हणून 70 भोकी हो माई माय खूप मावशी झाल्या तुझ्या अक्षा बनवून ये ये लवकर. मावशी सांडली मावशी सांडली मावशी सांडली अगे दादे अगे दादे सांडली नाही बेटा उबलली हा उबलली गे माहे कस कशी उबडली मग बेटा जसा तुमचा आवाज आला मा हा घाय घेऊन निघली गे हो का एवढी कोणती घाई होती तुले अगे तर तुम्ही घाय घायनाचा आवाज मारला ना बा? हो घाय घायनं निघली बा घाय घायनं निघली गे जशी घाय घायनं निघली बेटा हा? तशीच मोठ्या जोराने शेट लागली गे हा? ठेच गे आवाज ठेस लागली मला ठेच लागली बेटा हो आता म्हातारपणामध्ये ओळखतेस माणूस नाही का माझी पुरीची पुरी झुटली गे का? कायची आवडी
घे. मा हो बाई कोंडी विकत आहे आता घे लाल 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 रकत निघत आहे बरं मावशी बापा का गे मावशी तू मला सांग तुला फुला फालायचा काही शरत नव्हता हो. आम्ही दोघे बहिणी कोटके फुलं आणत आम्हाला शिवा देत होतीस आता काय? आणल्या होतून तेव्हा पुण्यामध्ये आहे म्हटलं फुल अन हा गार्डन काय लावून दिसतो तुला माहितीच नाही नाही मा हा बगीचा लावला बघे हो गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे में ली मेरी जान ये मौसी गजरे में ली मेरी जान हाय रे मैं तेरे कुर्बान हाय रे मैं तेरे कुर्बान गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे में ली मेरी जान हाय रे मैं तेरे गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे में ले ली मेरी जान हाय रे मैं तेरी कुर्बान हाय रे मैं तेरी कुर्बान मग मावशी मला सांग हा. एवढा बगीचा लावलीस हा. आणि कोणता खत वापरत होतीस मग? तुला माहित नाही नाही मग बाई हा? दोन टाइम टाकत होतो बा का हो? घे. कोणता सकाळी जनावराचा आणि संध्याकाळी माणसाचा तुला समजते का गे का मग अगे जनावराचा म्हणजे शेण खात होते असं आणि माणसाचा म्हणजे सोन खात होता बरोबर आहे हो बाई मला हे मला उशीर मध्ये अगे अपिलीला पुढे सडू राहू बरं ते जाऊ दे हो वा? बाबा ह्या का हसत गे ह्या? मावशी मुलिंगा पट्टी आली वाले तू मावशी नव्हत आमची नाही तुला मावसा हो बस. तू मावशी होऊच नाही शकत सर कोण हो? मलिंगा होस तू कोणती गे आफ्रिकाची हो बलिगा अशी राहते का गे मा, अशी अगे ते राहते. बलिगा तशी राहते असे कपड्यावर पण नुसती डांबरासारखी काळी काळी राहते हो. मी काळी काळी आहो का गे? नाही मी की नाही गवारे आगाची होता रे कोणत्या अंगाची गवारे आगाची गवारे अंगाची बरं ते जाऊ दे हा. हो वा? काय? ना एवढ्या मोठ्या काय चंद्रमांची कंपाळावर हा चंद्र हो का गे का बाई मग नाही ना तुमच्यावर लहानशीत लावतो लहानशी टिकली न पुण्या घरी जाऊन टिकली दारायवा संडास मध्ये जाता तर नवऱ्याला टिकवता काय नाही नाही संडास मध्ये जाता तर नवऱ्याला टिकवता कुठं बाई त्या दिवाळीला टिकले असतील टिकल्या असं. धुण्याच्या गोट्यावर जाता दाऱ्यावर त्याची नवऱ्याला टिकवता अगं ते- ए, आम्ही पुराण्या बाया दारे हं. आम्हाला हा सौभाग्याचा कुंकू आहे माझ्या अगं बाई. तुला समजते याचा अर्थ? नाही समजते का नाही मावशी मग कसा समजेल ते दाऱ्यावर सांग ना हो. कशा छटकमटा गाव का घ्या आम्ही नाही नाही तुमच्या झटकमट गाव का खादावर शेव जर दिला गेला तर अजिबात डोक्यावर नाही जाय हं, सांगतले मारबत सांग लवकर आता मग त्या कुंकवाचा असं हो सांगू का? अवघड धरण्याची न काया मनाची बरं दिसते का दाढी दिसते हो मा. एकदा मी केव्हा घडलीस व तुला माहित नाही का काय नाही ओके काय एकदा ती घडते होतं या जमान्यामध्ये ओके, त्या काल मगाली दिसली मुंडईमध्ये घेऊन टाकलं झालं मारे चांगला केलीस अवघड धरण्याची न काया मनाची पतबाई सन्मानाची गयाचे असं होय.
तुमच्या गावाच्या गिऱ्हाईका, साऱ्या जगाचा वैभव तुमच्या गावाच्या गिऱ्हाईका. ते जाऊ दे. आणि हे नाकामध्ये कायची बंदीची एक टाकली बंदीची ढोका घे मावशी काय? कोण्या खात्यानं घडलं व? मोऱ्या खात्यानं. माय मग नाण्या खात्यानं फिरलं असं बापा त्याचा घन नाही पाहिली नाही. हा घन ओ आणि हे सेंतोरी माय त्याची असं त्याने घडवून दिलं ना. हो मुकडा चांद का तुकडा. हा बरं ते जाऊ दे. हा आणि हे वटार काची काळी काळी हरियाली वापरली मिशिओ का गे झाले काय हरवली वापली तो काय की हो हरवली कायची गप्ताची माय हिरवी राहते काळी राहते विचार नाही हे मारे तेच विचारत आहे. हिरवी का पहिले हिरवी होती आता काळी काऊन झाली म्हणा. हो तेच विचारत आहे. हा, हे काळी काऊन झाली बेटा. हं? पुरी 4 महिन्याची बरसात हा? या धरतीवर न पडता या धरतीवर पडली. माय म्हणून पुरी वारलीस. हा. हो. 4 महिन्याची बरसात बेटा हो. पुरी धरतरीवर पडली आणि त्या धरतरीवरचा पाणी पुरा गेला नाग नदीत. माय नागनदीचं पाणी कसं राहते काळा. काळा. हो. आणि त्या नाग नदीला आला बाई पूर हो. आणि तो पूर गेला या हळदारीवरून म्हणून काळी झाली. म्हणून काळी झाली. हा. बरं ते सारं जाऊ दे. मग तू मला एक गोष्ट सांग. हा. जेव्हा तू आमच्यासारखी अशी तरुण होतीस हो बेटा. तेव्हा हं. 16 हाताची नवारी पातळ घालायचीस. हो. मग मला हे सांग मावशी. हा हा हा. हा कोकणात सेवा झाल्या उचलता कायले घे घालू अंदर चड्डी फाटली आहे ना दादा. सुत्री काही सांगते अशा अंदरच्या गोष्टी नाही का गाव बाहेर. आता मग उचल वाचल काय करतात अरे. अगं म्हटलं तुला हा. पण ह्या नेसाचं कारण काय मावशी सांग. का सांगू बेटा. सांग. राधिका हा गोपिका का सांगू गे. सांग मावशी. 3 महिने झाले बेटा. माय या बुडपणात तुला 3 महिने झाले. काचे 3 महिने गे. मा तूच म्हणत आहे. अगे ते 3 महिने नाही बेटा. हा? ना आता 3 महिने हो राहतील का गे. या वाजल्या खोडाला कोटी धुरी करायला रे. माहिती नाही मला परंतु तू नवरली म्हणून म्हटलं की 3 महिने आता या म्हातारपणात 3 महिने नाही 3 महिन्याचा जमाना झाला बेटा. माझी तब्येत खराब. काय तब्येत खराब. हो ए कुत्रे हा. गोवा रे लवरा सारे सारा गाव चढून खुटावर ये. तू आता सांगून राहिलीस 3 महिने झाले माझी प्रकृती बरी नाही म्हणून. हो वा? हा. एखादा फोन करतीस हा. नाही तर एखादी चिठ्ठी पाठवतीस. चिठ्ठी पाठवलो का गे. चिठ्ठी पाठवलो पोस्टमॅन खाल्लं नसं. नाही तर एखाद्या माणसाजवळ खबर पाठवतीस. हो वा? हा. एवढी सोन्यासारखी मावशी हो. मरून गेली होती हो. आणि डोळ्याने लाली गेली होती ग. आणि खोट पाहिजे मशानच्या मध्ये मशान खोटीत खावडोचे बोलते तो. बोंबलून आलं गे. दारे काय मेलो का गे मी कितीच्या आवडलो. सांगून राहिली मावशी. तर तोंडाने सांगावा. काय छान सांगतात. माझ जसा येल पार चालू गंगा व्हायला मग काय झालं असतं कमी जास्त तर मावशी कोणी भेटली असती आम्हाला. ते तर आलो असतो आम्ही पाहिले यमराज जवळ. ओके तेथून नजर पुरवलं असतं मी. हा? आपली पुरवलं असतं नजर खरंच तेथून.
मावशी हा. ते सारं जाऊ दे. हा. मी काय म्हणते हा. आजच्या दिवस आमच्यासोबत बाजारात चाल की का म्हणली बाजारला. बेटा बाजारला आली असती मा पण का सांगू गे नाही जमे. मावशी हा. लई दिवसात तुझी आठवण आली ग. हा, हा. मावशी हे तू मला आली बा आठवलं तुझे गुणा इली मावशी मावशी हे तू मला आली बा आठवलं तुझे गुणा माझ्या मनात वाटतंय का ए मावशी माझ्या मनात वाटतंय का तुझं दिलं हे सागर माझ्या मनात वाटतंय का तुझं दिलं हे सागर मावशी हे तू म्हणाली आठवलं तुझे गोडा मावशी हे तू म्हणाली आठवलं तुझे गोडा माझ्या मनात वाटतंय का तुझं दिलं हे सागर माझ्या मनात वाटतंय का तुझं दिलं हे मावशी पुढे काय झालं माहितीये काय झालं बेटा तुला बाजारी नेलं का नाही तुझं मी नेलं का तुला बाजारी नेलं का नाही तुझं मी नेलं का नाही म्हणते तर मावशी साडी थोडी मी देईन का नाही म्हणते तर मावशी साडी थोडी मी देईन मावशी हे तुम्हाला माझ्या लोटा सामने येतो तो गेला मा विचारलीच नाही का ओके काय बोलले तो गेला नाही भेटली झाले खेकड्याला वाकड्या झाल्या झाले हा हेअरस्टाईल केली असेल बाई मावशीनं हो तुझ्या पावसामध्ये हा? बुडगे बुले पे लंबे लंबे आता कापून देऊ का का? हे सगळे असं हो, तर त्याने धरलं नाही त्याने धरलं आणि इऱ्यानं कापलं कशी नाही भेटली का मागे वेळेवर नाही भेटली तर इऱ्या धरलं कापलं मग? गवताच्या वाणी पण मावशी होय. हेअरस्टाईल मस्त आहे तुझी सुंदर हो मग हा? कोणती कट नाही समजे गे म्हणे लेहर कट म्हणजे काय होते माझ्या मनात वाटतंय का मावशी काय? मावशी हे तुम्हाला आठवलं तुझे गंगा माझ्या मनात वाटतंय का तुझं दिलं सागर माझ्या मनात वाटतंय का तुझं दिलं चाल ना ग मावशी बेटा हा आता तुम्ही म्हणताच हो तर तुमच्या सोबत येते मामी हो पण तू का देशील मला मी की नाही हा? तुला तुंप दिलं कायचा पंपुरे हवा टाकाचा पंप नाही का हा? तुम तू हा तुंप आणि तू का देशील बेटा मावशी मी तुला नाही का हा लोणी नाही लोणी कहाची नोनी गे
पागल लोणी म्हणते. हा? अगं लोणी, तू म्हणलीस ना गे लोणी म्हण. नाही लोणी. माझी नाही पलटाले पाहिजे का गे अगं मी तुला लोणी देईन. लोणी देशील हो. बेटा तू दही दूध देशील हा. हे लोणी देईल हा. नेमकं मी का नाही हा. ताकाचा पिपा धरते मला काय लेवा जर भेटला की नाही गे रस्त्यामध्ये हो. कशी म्हणेन कशी म्हणशी? ताक 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 डोक्यावरचा ताक घ्या म्हणे असं तरी मला ताक 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 होते हे माडी हो 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 ताक घ्या म्हणे तर निघायचं मावशी. चला बेटा मावशी होय. अवघा, आपण जर चुपचाप जर गेलो हो, हो. तर आपल्याला वाट करमेल का? काय बेटा वाट नाही करणार मग आपण परी लावण्याच्या त्या हुंड्यामध्ये होतो हा आणि तू कथा सांगायची. हा, ठीक आहे तो हरिश्चंद्र राजा तपाला जातो, आंबा आणतो आणि त्याच्याने पोरं होतात. ती वाली. म्हणजे राजा वंजीले जाते हो आणि तेथून आंबानं चिचा आणते हो त्या राणीले देते हा. मग ते राणी खाते हो. आणि त्या चिचायनं आणि आंब्यानं पोरगानं पोरगी होते होय. कोण सांगलं की तुम्हाला शहाण पण मग तू तर सांगत होतीस बघ. आंब्यानं पोरं होवाचे राहते आणि चिचायनं पोरी होवाच्या राहत्या तर माणसाची गरज पाहायला लागते का गे नाही 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 लागते का नाही नाही नाही. तो सतीयुग होता बेटा हो त्या सतीयुगामध्ये जसं बोलत होतं तसं घडत होतं होय ना. आता तर हा कलियुग लागला गे बरोबर आहे. केल्यावर एक कुत्रे भुकते तारे बरं ते जाऊ दे. चाल काय तरी सांगतो काका. काम आता बाई होईल रात्र
मावशीबाईचे पाऊल वाटा गुरु माझे गुरु बुद्धाचे स्वर्गी गेले गुरु बुद्धाचे स्वर्गी गेले राहण्याच्या दहेगाव राहण्याच्या दहेगाव शरीरच्या पाला मने गड्याले शरीरच्या पाला मने गड्याले नका पाडू वापसात शरीरच्या पाला मने गड्याले शरीरच्या पाला मने गड्याले नका पाडू गुपी का गे राधिका झालं वाटते तुझं दैवी कोण होय ना कोणत्या मार्केटला गेली होती ग कुठल्या मार्केटला म्हणजे भंडाऱ्याला गेली होती कुठं भंडाऱ्याला हो का हो मी आज बाई मंडई होती ना उमरीला हो तर मी उमरीलाच गेली खरंच का परंतु आपली भेट इथेच झाली बरं झालं नाही होय का? ना तर तुला थकल्यावाणी नाही वाटत का वाटते ग राधिका तर एक काम करायचं काय करायचं त्या हॉटेलमध्ये जायचं हो नाश्ता करायचं चाय पियायचं आणि आपल्या दिवसाच्या आत घरी जायचं होय ना चल मग निघाल चल मग जायचं का अगं परंतु मला एक सांग काय आपल्या लेकराला काय घेतलं अगं घेतलं मी खाजं त्याच्यासाठी हो का हो चल